स्टोननी अशी पूर्ण जोडलेली आहे। तर भावांनो फायनली आपण त्या लोकेशनवरती आलोय। या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांची 80 फूट बौद्ध मूर्ती आहे। तर जाऊया मध्ये, बघूया। बघू शकता हा प्रवेशद्वार आहे, ठीक आहे। आणि प्रवेशद्वारावरतीच अशोक स्तंभ लावलेले आहेत, बघू शकता। तर चला भावांनो जाऊया मध्ये, बघूया। या ठिकाणी भावांनो फोटोग्राफर सुद्धा अवेलेबल आहेत। जसं तुम्हाला जर फोटो वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही फोटो वगैरे घेऊ शकता। अक्षरशः भावना एकदम भव्य मूर्ती आहे आणि दोन्ही साईडला झाडं असल्यामुळे एकदम अतिशय बघण्याचा दृष्टिकोन जो पूर्णपणे बदलला जातो आणि एकदम असं वाटतं की आपण दुसऱ्या देशामध्ये आलो काय की। आणि प्रत्येक लोकेशन जे आहे बौद्धगयामधले ते त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की आपण एकदम वेगळ्या दुनियामध्ये आलो, एक वेगळाच अनुभव येतो। बघू शकता भावांनो अतिशय भव्य मूर्ती आहे, बापरे। ही भावांनो फक्त मी आतापर्यंत यूट्यूबवरती किंवा फोटोमध्येच बघितली होती, आज अक्षरशः बघून फार आनंद होतो। आणि इतकी भव्य मूर्ती आहे, बघू शकता। पूर्ण स्क्रॅप म्हणजे पूर्ण इटीने, म्हणजे इट काही एवढी असते त्या स्टोननी अशी पूर्ण जोडलेली आहे, बघू शकता भावांनो, बघू शकता, बापरे। झाडामुळे तरी व्यवस्थित दिसत नव्हती, पण आता एकदम सगळीकडे मोकळा आहे ना, त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित दिसतंय। या साईडला पूर्ण आपले शूज वगैरे काढावं लागतील आपल्याला, बघू शकता। तर भाऊ या साईडला आपले शूज वगैरे काढूया। आपले शूज वगैरे जेवढे होते तेवढे बाहेर काढावं लागते, नंतर मध्ये एंट्री करा। तर भाऊ अक्षरशः बघा किती भव्य मूर्ती आहे। आणि या ठिकाणी सुद्धा देशोदेशी विदेशातून लोक येतात, अक्षरशः एकदम भव्य मूर्ती आहे, बापरे। अतिशय सुंदर आहे, बघू शकता भाऊ हा पूर्ण परिसर आहे। तुम्ही जर भावांनो जर बघितले ना ध्यान धरून तर तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे, बघा झूम करून दर्शवतो कशा प्रकारे मूर्ती जोडण्यात गेलेली। एकदम छान भावांनो, एकदम भव्य मूर्ती आहे। आणि बाजूला सुद्धा तथागत गौतम बुद्ध यांचे शिष्य यांची सुद्धा मूर्ती उभारण्यात आलेल्या आहेत, बघू शकता। आणि भावांनो पूर्ण नावासोबत दर्शवलेलं आहे। बघू शकता ही जी मूर्ती आहे आता ही आहे आनंदा, बघू शकता भावांनो ही आनंदाची स्मारक आहे। आणि ह्या साईडला सुद्धा समोर आहे, आपण प्रत्येकाला बघूया। प्रत्येकाचं इथं स्मारक उभारण्यात आलेलं आहे, नावासोबत त्यांनी इथं नोंद केलेली आहे। तर हे फार छान आहे, बघू शकता। ही दुसरी मूर्ती, यांचं सुद्धा नाव दर्शवण्यात आलेलं आहे, सारीपुत्ता। चायनामध्ये सुद्धा नाव कोरण्यात आलेलं आहे। तर भावांनो आपण सर्व फिरूया, बघू शकता साईटवरून तथागत गौतम बुद्ध यांचं जे स्मारक आहे भव्य कसं दिसतं। तर भावांनो पुन्हा हे यांचे तिसरे शिष्य
भावांनो, माझे व्हिडिओ लॉंग होतात कारण की या ठिकाणी मी तुम्हाला 5 किंवा 2 मिनिटांमध्ये पूर्ण दर्शवू शकत नाही. ठीक आहे, पूर्ण डिटेल व्हिडिओ भेटतो कारण की आपण अशा ठिकाणी नेहमी येत नाही. तुम्ही जर याचा प्लॅन ठरला तर तुम्हाला माहिती पाहिजे की ते काय बघण्यासारखं आहे काय नाही. त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ लांब होऊ शकतो, 10 किंवा 15 मिनिटाचा तरी होऊ शकतो. तर व्हिडिओ जर इंटरेस्टेड असेल तर तुम्ही पूर्ण नक्कीच बघा आणि माझ्यापर्यंत जितकं मी तुम्हाला दर्शवण्याचं काम करतोय. बघू शकता भावांनो, सर्वांचे स्मारक उभारण्यात आलेले आहेत. महाकांचना काय बाबा चायनीज मध्ये भावांनो, नावामध्ये थोडेफार माझ्याकडून इकडे तिकडे होऊ शकते, थोडंफार 20-22 कारण की वेगवेगळे नाव आहे तर मला जास्त समजाणार ते. हे बघा भावांनो, हे नाव मला सांगण्याची गरज नाही, हे सर्वांना माहिती असेल. राहुला. तर भावांनो, आपण आहे बॅक साईडला आहे. मागून ऊन आहे तर मग तुम्हाला त्याच्यामुळे मी क्लिअर दिसत नसणार. तरी मी सांगू इच्छितो की भावांनो, थोडाफार व्हिडिओ लांब होतो कारण की तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये 3 मिनिटांमध्ये नाही दर्शवू शकत आणि पेशन्स पाहिजे व्हिडिओ बघण्यासाठी. कारण की मी या ठिकाणी आलोय, पूर्ण दर्शवतो तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही सुद्धा बघितलं पाहिजे, मी हीच आशा बाळगतो. बघा भावनो, आता हे दुसरं, हे एकदम क्लिअर दिसत असेल कारण की आता ऊन या साईडला आहे त्याच्यामुळं. जवळून दर्शवतो. सुभूती आणि ह्या साईडला सुद्धा एकदम भव्य दिसतंय. पूर्ण टुरिझम आहेत, पूर्ण टूर करायला आलेले आहेत. उपाली बघू शकता भावांनो. ऊन या साईडला आहे म्हणून तुम्हाला एकदम क्लिअर दिसत असेल, पण बाकी प्रत्येक जागेवरती नाव कोरलेलं आहे. महाकश्यपा बघू शकता नाव सुद्धा. महाकश्यपा नाव आहे यांचं स्मारक सुद्धा इथं उभारण्यात आलेले. या ठिकाणी इंग्लिशमध्ये सुद्धा आणि चायनीजमध्ये सुद्धा नाव कोरण्यात आलेले पाट्यांवरती. समोर जाऊया. यांचं नाव आहे महामोगलाना असं काहीतरी नाव आहे. माझ्याकडून जर नाव चुकलं तर माफी असावी. आणि हे भावांनो, शेवटचं स्मारक आहे आता. अनिरुद्ध बघू शकता. अनिरुद्ध नाव जर चुकलं तर माफी असावी, परत एकदा सांगतो. बघू शकता भाऊन, हे यांचं स्मारक आहे अनिरुद्धाचं. आणि काही असं दिसतं भावांनो, एका कोपऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला दर्शवतो, पूर्ण दर्शवण्याचं काम करतो. बघू शकता भगवान बुद्धांची मूर्ती, भव्य मूर्ती आहे. आणि या साईडला पूर्ण त्यांनी शिष्यांचे दाखवलेले त्यांनी. तर भावांनो, पूर्ण मूर्ती आपण कव्हर केली आहे, आजूबाजूचं लोकेशन पूर्ण कव्हर केलंय. आता बघूया दुसऱ्या आपल्या लोकेशनकडे जाऊ. आता 80 फूट बुद्ध मूर्तीची आपल्या महाराष्ट्रातले भरपूर जेवढे पण लोक आहेत या लोकेशनला नक्कीच येतात, कारण की बघण्यासारखं आहे, बघितलं पाहिजे सर्वांनी. तर भावांनो, आता माझ्या पाठीमागून मूर्ती कशी दिसते कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा, कारण की मी बघू शकत नाही, मला दिसत नाही पाठीमागचा भाग. तर चला निघूया यातून, जाऊ आपल्या दुसऱ्या पर्यटन स्थळाकडे. इथं मी आता 1-2 फोटो वगैरे घेतो माझ्या मोबाईलच्या माध्यमातून, ठीक आहे. आणि इथून बाहेर पडूया. जय भीम, नमो बुद्धाय. व्हिडिओ कुठून बघता भावांनो कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवत जावा.